हॅलो एव्हरीवन, दिस इज पार्ट 2 अँड मिनी व्लॉग 7 मध्ये तुमच्या सर्वांचं मी कोमल स्वागत करते. पार्ट 2 मध्ये आहे टीचर्स लोकांचे परफॉर्मन्स. कसे विचारलं इतना ही फसाना है, एक धुंद से आना है, एक धुंद में जाना है. सरांनी दिलेल्या या डिस्क्लेमर नंतर सगळ्यांची रिॲक्शन अशी होती. इथे जे काही मी बोलेन त्याचा आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये ठरलं. सर्वांचे लाडके विनीत सर आल्यावरती दंगा तर होणारच होता. पण नंतर ज्या टीचर आल्या त्यांनी मात्र गण्याला रडायला लागलं. प्रत्येकाचं काय ना काय चालू होतं, पण श्रुतीचं मात्र एकच चालू होतं. आमच्या प्रॉक्सी लावते तुझ्याकडे. छान शिकवली होती. भाई श्रुतीची स्टोरी ठेवणार आहे का? श्रुतीची स्टोरी ठेवणार आहे का? हो. तुझ्याकडे I'll try my best. येस. हिच्या या शब्दानंतर ना मी मात्र बाईट घ्यायला सुरुवात केली. सगळ्यांचे बाईट झाल्यावरती आता ऐका पुढची गंमत. या सरांना परफॉर्म करायला बोलवलं, पण हे काय झालं? आणि हा कार्यक्रम इथे संपला. सगळा कार्यक्रम जरी संपला असला तरी हे काम मात्र बाकी होतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, अजून पण मजा आहेच. माझ्यावर जाणारे विरोधक ऑपोजिट डझन. या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन. आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली. आता फोटोग्राफी टाइम होता, पण हे काय? ही स्टुडंट युनियनची आहे, पण आमची फ्रेंड आहे. म्हणजे छान आमच्यामुळे हे आले. माझा हा अनुभव मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवेल. प्लीज. That's it for today guys. Thank you for watching.